नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत श्रावण महोत्सव 2026 आणि या विशेष कार्यक्रमात आपण सगळ्यांनीच एक वेगळ्या पद्धतीचं एक उत्साहाचं वातावरण ज्याला म्हणता येईल ते आपल्या समोर आलेलं दिसतंय आणि त्यामुळे श्रावण महोत्सव 2026 ची तयारी तुमची सगळ्यांची जोरदार सुरू झाली आहे. आपला या वर्षीचा जो पदार्थ आहे, तो विषय जो आहे तो मी परत एकदा सांगते. कंदमुळापासून पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचं सूप आपल्याला करायचंय. इथे मला परत एकदा आवर्जून सांगायचंय की सूप हे कोणत्याही पदार्थापासून केलं तरी चालेल. त्याची काही गरज नाही की कंदमुळापासूनच केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचे बरेच प्रश्न या अनुषंगाने येत होते, म्हणून परत एकदा सांगितलं. तर कंदमुळापासून पदार्थ करायचा आणि कोणत्याही प्रकारचं सूप आपण करू शकता. आपल्या श्रावण महोत्सवचे या वर्षीचे पार्टनर्स आहेत. टायटल पार्टनर पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल आदिवासी विकास विभाग, प्राईड पार्टनर आहेत वामन पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर एनकेजीएसबी बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. आपले स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट दुबई. या सगळ्यांच्या सहकार्याने श्रावण महोत्सव 2026 आपण खऱ्या अर्थाने साजरा करणार आहोत. तुम्ही नाव जर नोंदवलं नसेल तर लगेचच तुमचं नाव रजिस्टर करा, कारण रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. आपल्या जवळच्या सेंटरवर आपण रजिस्ट्रेशन करायचं आहेच, पण जर काही शंका असेल तर स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. 9930115759 9930115759 या क्रमांकावर आपण संपर्क साधा. म्हणजे तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन होईल. 13 ऑगस्ट पासून आपल्या या फेऱ्या सुरू होत आहेत. तर या कुठे कुठे होत आहेत त्याविषयीची माहिती देते. 13 ऑगस्टला दादरला आहे, 16 ऑगस्टला वाडा आहे, त्यानंतर 18 ऑगस्ट ठाणा, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्टला पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर मालाड आणि 6 सप्टेंबर वसई. त्यामुळे आपल्या जवळच्या सेंटरवर लवकरात लवकर संपर्क साधा आणि आपलं नाव रजिस्टर करा या वर्षीच्या श्रावण महोत्सव मध्ये. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांची ओळख करून घेऊया. एनकेजीएसबी बँक गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे आणि श्रावण महोत्सवला त्यांचा नेहमीच सपोर्ट राहिलाय. आणि मंडळी, आज आपण भेटणार आहोत एनकेजीएसबी बँकेच्या एमडी सीए प्रणाली धराधर यांना. प्रणाली ताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. खरं तर श्रावण महोत्सव आणि एनकेजीएसबी बँक यांचं एक अतूट नातं आहे. गेली अनेक वर्ष आपण एकत्रितरित्या हा खूप छान सोहळा खऱ्या अर्थाने करतोय. तर मला असं वाटतं की सुरुवातीलाच आपलं हे जे बॉन्डिंग आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगाल एनकेजीएसबी बँक आणि श्रावण महोत्सव यांच्याविषयी? नक्कीच खूप छान प्रश्न आहे. मला मिती ग्रुप आणि श्रावण महोत्सव बद्दल बोलायला खूप आवडेल. सर्वप्रथम उत्तराताई तुमचं आणि श्रावण महोत्सवाच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. मला असं वाटतं श्रावण महोत्सव ही केवळ एक पाककला स्पर्धा नसून आपली संस्कृती, परंपरा आणि कुटुंबांना एकत्र आणणारा हा एक सुंदर उपक्रम आहे. आणि अशा उपक्रमांमुळे आपल्या संस्कृतीची जपणूक होते आणि समाजात एक आपुलकीची भावना अधिक दृढ होत असते असं मला वाटतं. आणि एनकेजीएसबी कोऑपरेटिव्ह बँक ही नेहमीच समाजासाठी जोडलेले किंवा नीतिमूल्य, सांस्कृतिक मूल्य जपणारे आणि समाज हितासाठी प्रोत्साहन देणारे उपक्रम समर्थपणे पाठबळ देत आलेले आहे. त्यामुळे श्रावण महोत्सवासारख्या उपक्रमाशी सहप्रायोजक म्हणून जोडणे जाणे ही आमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सो वी आर हॅपी टू बी असोसिएटेड विथ द मिती ग्रुप आणि श्रावण महोत्सव. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहक, महिला, अनेक कुटुंब आणि समाजाशी अधिक जवळून संवाद साधण्याची ही एक सुंदर संधी आम्हाला मिळते. आणि अशा उपक्रमांमुळे केवळ नातीच नाही दृढ होत, तर समाजात एक सकारात्मकता आणि एक एकोप्याची भावना देखील वाढीस लागते. त्यामुळे अशा अर्थपूर्ण उपक्रमांचा एक भाग होण्याची आम्हाला संधी दिलीत आणि आम्हाला त्याचा एक काहीतरी करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली, यासाठी आम्हाला निश्चित एक आनंद होतोय.
वा. खरंच आहे प्रणालीताई, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक सकारात्मक भावना ही सगळ्यांमध्ये असते आणि त्यामुळे काय होतं, की श्रावण महोत्सवमध्ये जेव्हा सगळे स्पर्धक भाग घेतात, तेव्हा एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं. आम्ही खरं तर एक विषय देतो, पण त्या विषयाच्या अनुषंगाने इतक्या उत्तम-उत्तम रेसिपी बनवल्या जातात आणि मग तुम्ही म्हणता तसं, की केवळ ही पाककला स्पर्धा राहत नाही, तर एकमेकांना जोडण्याचा हा एक सोहळा बनून जातो आणि मला असं वाटतं, की गेली 108 वर्ष लोकांना, ग्राहकांना जोडण्याचं काम तुम्ही अतिशय उत्तम रीतीने करता आहात. त्यामुळे NKGSBचा हा जो प्रवास सुरू झाला ना, त्या प्रवासाविषयी आज आम्हाला ऐकायला आवडेल आणि आज 108 वर्षानंतर जो पसारा आहे, किती ब्रँचेस आहेत, किती गोष्टी आहेत, त्या सगळ्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नक्कीच, नक्कीच. सो NKGSBचा प्रवास म्हणजे आज 108 वर्ष आमच्या बँकेला, म्हणजे एक सेंच्युरी ओल्ड बँक म्हणतो तशी आहे आणि एक सेंच्युरी ओल्ड बँक म्हणजे एक छोटं रोपटं म्हणतो एक 1917 साली, म्हणजे विजनरी आमचे फाउंडर होते शेठ श्री शांताराम मंगेश कुलकर्णी, फाउंडर मेंबर जे म्हणतात आपण, फाउंडर चेअरमन, यांनी हे रोपटं सुरू केलं आणि आज त्याचा वटवृक्ष आहे. सो NKGSB कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रवास हा खऱ्या अर्थाने विश्वास, सेवा, सहकार यांचा प्रवास आहे. म्हणजे टू स्टार्ट विथ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ह्या कोऑपरेटिव्ह बँका झालेल्या आहेत. म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे सहकार चळवळ ही टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट किंवा एकमेकांना मदत करणं, सहकार म्हणजे काय, एकमेकांना मदत करणं, त्याच्यातनं ही संस्था एक निर्माण झालेली आहे. तर सहकार तत्वावर निर्माण झाले. त्यामागचा उद्देश होता समाजाला विश्वासार्ह आणि लोकाभिमुख बँकिंग सेवा उपलब्ध करून देणं, हा एक होता. म्हणजे आमचे लोगो आहे, डोळे मिटून व्यवहार करावे इतकी विश्वासाची बँक. तो आज 180 वर्षानंतर NKGSB ही देशातील एक अग्रगण्य मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते आणि आज आमच्या 104 शाखा विविध म्हणजे 5 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि लाखो ग्राहकांचा विश्वास आम्ही सातत्याने जपला आहे. या संपूर्ण प्रवासात काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारत आणि ग्राहक केंद्री सेवा आणि अधिक सक्षम करणं आणि सहकार्याची मूल्ये जपणं ह्याची आम्ही सातत्याने, याच्यावर आमचा जास्त फोकस आहे. सो आजही आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि हाच विश्वास कायम राखत त्यांना अधिक उत्तमोत्तम सेवा देणं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. सो आज बँकेविषयी 108 वर्षांनी सांगायचं झालं तर जे रोपटं लावलेलं होतं आणि जो आज वटवृक्ष झालाय, म्हणजे आज आमचा बिझनेस मिक्स हा 14,700च्या पलीकडे गेलेला आहे आणि आम्ही एक टायर 3 मधली अग्रगण्य बँक आहोत, म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली टायर 3, आणि आमचा नेट NPA हा 1% सुद्धा खालती आहे. सो आम्ही एक काय म्हणतात, एक क्वालिटी बिझनेस करण्याच्या नेत्यावर असतो. सो एवढे ATMचे जाळं आम्ही सगळ्या डिजिटल ट्रान्झॅक्शन्स हे ग्राहकांना देतो. म्हणजे वी आर बँकिंग ऍट पार विथ द प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणायला हरकत नाही आज 108. अगदी अगदी. पण कसं आहे, की तुम्ही हे सगळं जे सांगतायत त्याच्यासाठी स्ट्रॉंग मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे आज 108 वर्ष बँक चालू ठेवणं आणि उत्तम रीतीने चालू ठेवणं, तो दर्जा उत्तम रीतीने ठेवणं, याच्यासाठी मॅनेजमेंटचा एक विचार असतो, काही गोल असतात, काही बघितलेल्या असतात पुढच्या गोष्टी, भविष्यामध्ये काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर मॅनेजमेंट विषयी आम्हाला सांगा ना, काय विचार करताय तुम्ही, कसा फोकस आहे, याबद्दल आम्हाला ऐकायचंय. नक्कीच नक्कीच. माझ्या मते कोणत्याही संस्थेचं यश हे केवळ आकडेवारीवर अवलंबून नसतं, तर त्या संस्थेच्या संस्कृतीवर आणि मूल्यांवर अवलंबून असतं. म्हणजे जे तुम्ही म्हणताय ते मॅनेजमेंटची काय विचारसरणी असते. सो NKGSB मध्ये पण आम्ही हाच दृष्टिकोन जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझा नेहमी असा विश्वास आहे की टीमवर्क, पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि उत्तरदायित्व आणि परस्परांवरचा विश्वास यांना विशेष महत्व दिलं जातं आणि प्रत्येक निर्णय हा संस्थेच्या आणि ग्राहकांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून आम्ही घेतो. आम्ही म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेचा भाग मानतो, कर्मचाऱ्याला सुद्धा आणि आमच्या ग्राहकांना सुद्धा. त्यामुळे सकारात्मक कार्यसंस्कृती, सातत्याने शिकण्याची संधी आणि एकमेकांना साथ देण्याची भावना याच्यावर आम्ही कायम आमचा भर असतो. याच मूल्यांचा ग्राहकांचा विश्वास टिकून आहे आणि तोच आमच्या व्यवस्थापनाचा सर्वात मोठा पाया आहे किंवा आधार आहे असं म्हटलं जाईल. म्हणजे आमचा अप्रोच हा वी आर ग्रोईंग स्टेडीली म्हणतात ना तसं, वी आर ग्रोईंग स्टेडीली विदाउट लुझिंग साईट ऑफ द फंडामेंटल्स. म्हणजे इम्प्रूव्हिंग द प्रोसेसेस, कस्टमर इंटरफेस आणि ह्याच्यावर आमचा जास्त भर आहे.
बरोबर, बरोबर. आणि त्यामुळेच मला वाटतं ती उत्तम रीतीने मॅनेजमेंट केल्यामुळे, ते व्यवस्थापन उत्तम झाल्यामुळे लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा अतिशय उत्तम रीतीने झालेलं आहे. पण कसं आहे की बँकेच्या बाबतीत खूप वेगळ्या-वेगळ्या योजना या ग्राहकांसाठी तयार केल्या जातात. काही स्कीम्स तयार केल्या जातात आणि त्या स्कीममधनं ग्राहकांना एक वेगळ्या प्रकारचा फायदा असतो आणि तो फायदा मिळाल्यामुळे त्यांचं जीवन सुकर होतं. आणि यासाठी बँक एक खूप महत्वाचा दुवा खऱ्या अर्थाने बनतं. त्यामुळे एनकेजीएसबीच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, त्या ग्राहकांना कशा उपयुक्त आहेत, या संदर्भात आम्हाला काय सांगाल? आज प्रत्येक ग्राहकाच्या गरजा वेगळ्या आहेत. कुणाला बचत करायची आहे, कुणाला घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, कुणाला व्यवसायात वाढ हवी असते, त्यासाठी म्हणजे आर्थिक मदत हवी असते. तर एनकेजीएसबी मध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार विविध बँकिंग सुविधा आणि आर्थिक उपाय उपलब्ध करून देतो. म्हणजे आमच्याकडे बचत आणि मुदत ठेवींपासून ते गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, व्यावसायिक कर्ज, तसेच एमएसएमई आणि उद्योग क्षेत्रात विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून देतो. त्याच्याच बरोबर डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर सेवा देण्यावरही आमचा भर असतो. आता विविध कर्जांच्या योजना म्हटल्या तर आपल्याकडे मी कशी म्हटलं तसं वाहन कर्ज आहे, पटकन हवं असेल तर सोने तारण कर्ज आहे, ज्याला आपण गोल्ड लोन म्हणतो. जे व्यावसायिक आहेत म्हणजे डॉक्टर्स आहेत म्हणा, किंवा ज्यांचं तिथं सोलर पॅनल आहे, त्यांच्यासाठी आम्ही सोलारसाठी फंडिंग करतो. डॉक्टर्स असतील तर हॉस्पिटल्स, इन्स्ट्रुमेंट्स, मशिनरीज त्यांच्यासाठी, म्हणजे आमच्याकडे आमचे डॉक्टर्स खूप आहेत जे आमचे ग्राहक आहेत, ज्यांना आम्ही कर्जे दिलेली आहेत. त्याच्याबरोबर आपण मी मगाशी म्हटलं तसं एमएसएमई, न्यू स्टार्टअप्स असतील त्यांच्यासाठी आम्ही कर्ज देतो, म्हणजे किंवा शॉप, गाला किंवा हे काही घेण्यासाठी असेल, आणि त्याच्यावर आम्हाला उत्तम ऑफर्सही देतो. जर महिला उद्योजक असतील तर त्यांना विशेष सवलती आम्ही देतो, आणि अशा आमच्या स्कीम्स वर्षभर चालूच असतात. आता नवीन जेव्हा ECLGS ह्या ज्या काही नवीन स्कीम आल्या, ज्याच्या वॉरमुळे जर काही बिझनेस अफेक्ट झाला असेल तर त्यांच्यासाठी जर दिली असेल, ती गव्हर्नमेंटच करून दिलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आहोत. सो अशा विविध, म्हणजे मी म्हटलं तसं वाहन, गोल्ड, सो यू कॅन से वन स्टॉप सोल्युशन. म्हणजे कर्जच नाही तर जे डिपॉझिटर आहेत त्यांना आम्ही म्युच्युअल फंड, म्हणजे आमचे टायअप्स आहेत म्युच्युअल फंड्स बरोबर, इन्शुरन्स बरोबर सुद्धा, कंपन्यांबरोबर, म्हणजे आम्ही एकाच जागी, ज्याला वन स्टॉप फायनान्शियल सोल्युशन म्हणतो, तशा पद्धतीने सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. बरोबर, बरोबर. काही प्रतिक्रिया ग्राहकांच्या एखाद दुसरी अशी काही सांगता येईल की कसा फायदा होतो त्यांना? हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे आम्ही दिलेल्या कर्जांवर, म्हणजे मी म्हटलं तसं डॉक्टर हा आमचा एक महत्वाचा हो, एक केंद्र आहे की कितीतरी हॉस्पिटल जी स्टार्टअप आम्ही फंड केलेली आहेत, आणि आज ती हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणावर गेलेली आहेत. किंवा आताच मी एका आमच्या म्हणजे मुंबई बाहेरच्या ब्रांचला गेले, जिथे आम्ही एक छोटंसं वेलनेस सेंटर आहे ज्याला आम्ही फंडिंग केलं आहे, जिथे 5 दिवसाचं डिटॉक्सिफिकेशन वगैरे होत असतं. बरोबर. त्यांना कर्ज दिलं की त्या कर्जावर त्यांनी एवढं मोठं हॉस्पिटल सॉर्ट ऑफ रिसॉर्ट, जिथे आपण 5-5 दिवस जाऊन राहतात लोक, डिटॉक्सिफिकेशन, त्याच्यासाठी आम्ही आता कर्ज दिलेली आहेत. इन्स्ट्रुमेंट, आणि जी मुलं आहेत ज्यांना शिक्षणासाठी जायचं असतं त्यांच्याकडून पण आम्हाला खूप छान प्रतिसाद येतो की बँकेतून जी मिळालेली कर्ज आहे त्याच्यातून त्यांची छान शिक्षण पुढे जाऊन वा. होत आहेत. So वा. अशी आमच्याकडे इव्हन नवीन मी विषय सांगितलं तर सोलार पॅनल, आज सोलार पॅनल हो. इलेक्ट्रिसिटी ठेवण्यासाठी खूप कार्यरत आहे. तर सोलार फिना म्हणून पण आमचं एक प्रॉडक्ट आहे जे फार सोलार इन्स्टॉलेशनसाठी पण आम्ही देतो, ज्याच्यातनं खूप इलेक्ट्रिसिटी तुमची सेव्ह होत असते. तशी आमची कर्ज आहेत, अशी अनेक कर्ज आहेत. वा, वा. पण असं ऐकल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं ना की आपण केलेल्या खूप मदतीमुळे अगदी अगदी अगदी. कोणाचं तरी विश्व उभं राहतं आणि त्यातनं नाही, एक आणि भविष्य असेच त्यांचं बरोबर, घडतं. असेच कस्टमर आहेत की ज्यांनी आमच्या कर्जातून सुरुवात करून आणि आज ते एका मोठ्या लेवलवर गेलेले आहेत, तरीही बँकेला वा. विसरत नाही. म्हणजे पुन्हा एकदा काहीही विषय असेल किंवा एखादी छोटीशी रिक्वायरमेंट असेल तरी ती एनकेजीएसबी कडेच येते मग त्यांच्याकडून. वा. हे खूप महत्वाचं आहे की ग्राहक पुन्हा एकदा आपल्याकडे जोडला जातो, हे महत्वाचं आहे. पण आज प्रणाली मॅडम, इतकं बँकिंग क्षेत्र इतकं मोठं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बँकिंग फील्डमध्ये आता काळ बदललाय, त्याप्रमाणे सुद्धा बदलत्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. तर या सगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये एनकेजीएसबीचं जे स्थान आहे त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर विचारलात प्रश्न, कारण आज आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतो. आज प्रायव्हेट बँका, म्हणजे पब्लिक सेक्टर बँक, स्मॉल फायनान्स बँक ह्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत, म्हणजे आहेतच, पूर्वीपासूनच आहेत. बरोबर. आणि आम्ही एक
कोऑपरेटिव्ह बँक म्हणून काम करत असतो. सो आज बँकिंग क्षेत्र अतिशय वेगाने बदलत आहे आणि अशा स्पर्धात्मक वातावरणात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि तो सातत्याने टिकवून ठेवणे हीच आमच्या म्हणजे कुठच्याही बँकेची ती एक खरी ओळख ठरते. म्हणजे NKJSB कोऑपरेटिव्ह बँकेने आपल्या विश्वासार्ह सेवेमुळे आणि ग्राहक केंद्रीय दृष्टिकोनामुळे आणि सहकाराच्या मूल्यांमुळे बँकिंग क्षेत्रात एक विशेष म्हणजे असं आम्ही एक स्थान निर्माण केलं आहे. सो आम्ही पारंपरिक मूल्यही जपत आहोत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पण स्वीकार केलेला आहे. यामुळे ग्राहकांना वैयक्तिक नातेसंबंधांची ऊब म्हणा आणि आधुनिक बँकिंगच्या सेवा म्हणा, म्हणजे आम्ही डेबिट कार्डही देतो, UPSही आहे आमच्याकडे आणि IMPS, BBPS ही जी नवीन ई चॅनल्सची जी आपण नवीन नवीन प्रणाली म्हणतो, बँकिंग प्रणाली, ई चॅनल, ह्याही सुविधा, या दोन्हीचा अनुभव आम्ही एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या इतरही बँका देत आहेत प्रायव्हेट सेक्टर मधल्या, ते सगळे स्कीम्स किंवा त्या सगळ्या सुविधा आम्ही ग्राहकांना इथे देण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढेही ग्राहकांचा विश्वास जपत आणि अधिक चांगल्या सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत ही नाती अधिक दृढ करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल. वा वा. पण सहकार चळवळ आपण सुरुवातीपासून बोलतोय की NKJSB ही सहकारी तत्वावर चालणारी अशी बँक आहे. एकंदरीत आजच्या काळात सहकारी चळवळीचं महत्व काय वाटतं तुम्हाला बँकेच्या अनुषंगाने? माझ्या मते सहकार, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, सहकार हा एक केवळ शब्द नाही आहे, तर ती एक जीवन पद्धती आहे आणि एक विचारसरणी आहे. म्हणजे सहकार म्हणजे काय, अनेक मेंबर्स एकत्र येऊन त्यांच्या टू प्रोटेक्ट देअर इंटरेस्ट अँड देअर रिक्वायरमेंट्स ते एकत्र येतात, काम करतात आणि एकमेकांच्या प्रगतीसाठी विश्वासाने आणि एकत्रितपणे येण्याची ती एक भावना आहे. सो आज तुम्हाला माहिती असेल तर सरकारने सहकार खातं निर्माण केलेलं आहे. म्हणजे आता बँकिंग कोऑपरेटिव्ह सेक्टर हे सहकार खात्याच्या खाली आलेलं आहे. सो नुसत्या बँकाच नाही तर ह्याच्यामध्ये साखर कारखाने आहेत, पतपेढ्या, शुगर हे आपल्या दुधाच्या फॅक्टरीज आहेत, ह्याही सहकार खात्याच्या, म्हणजे अदर दॅन बँक वी हॅव अदर इंडस्ट्रीज ऑल्सो अंडर कोऑपरेटिव्ह सेक्टर. सो आजही आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकार चळवळींचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. विशेषतः ग्रामीण भाग, लघु उद्योजक, व्यापारी, MSME आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सहकार संस्थांची भूमिका अत्यंत मोलाची असते. म्हणजे तर तुम्ही स्टार्टअप्स बघितलं किंवा विमेन एंटरप्रेनर्स बघितले तर हे पटकन त्यांना मदत करणारे जर कोणी असतील तर सहकारी संस्थाच असतात. सो NKJSB कोऑपरेटिव्ह बँक ही देखील याच सहकाराच्या तत्वावर उभी आहे. म्हणजे भागधारकांना किंवा ग्राहकांना विश्वासाचं नातं निर्माण करणं आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्या प्रगतीत आम्ही भागीदार होणं हीच आमची पद्धती आहे. बरोबर बरोबर. किती छान. मला वाटतं सहकाराचं हेच तत्व श्रावण महोत्सवात सुद्धा पाळलं जातंय, कारण गेली 12 वर्ष आपण हा श्रावण महोत्सव करतोय आणि एकमेकांना घेऊन पुढे येऊन वेगवेगळे पदार्थ करत 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 असा हा एक इतका सुंदर वर्ग तयार झालाय की काही महिला तर पहिल्या दुसऱ्या वर्षी ज्यांनी भाग घेतला होता, आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. म्हणजे आज या फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःच एक छोटस का होईना एक स्थान तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं आहे आणि हे सहकाराचं तत्व सांभाळत अनेक लोकांना बरोबर घेऊन गेली 11 वर्ष आम्ही प्रवास करतोय. हे स्पर्धेचं 12 वर्ष आहे आणि 12व्या वर्षी 12 ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. मला वाटतं एकदा मी परत आपलं जे कॅलेंडर आहे ते आपल्या सगळ्या स्पर्धकांना सांगते. मंडळी, 13 ऑगस्ट पासून आपली स्पर्धा सुरू होते. 13 ऑगस्टला आहे दादर, 16 ऑगस्ट वाडा, 18 ऑगस्ट ठाणे, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्ट पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर मालाड आणि 6 सप्टेंबर वसई. या 12 सेंटरवर आपल्या 12 प्राथमिक फेऱ्या होणार आहेत आणि या 12ही प्राथमिक फेरीमध्ये तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं आहे, कारण तुमच्या जवळ तुमचं जे जवळचं सेंटर आहे तिथे तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता. तिथले फोन नंबर, रजिस्ट्रेशनचे नंबर हे आम्ही आपल्याला ओपन केलेले आहेत. मिती ग्रुपच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे जे डिटेल आहेत ते मिळत राहतील. या व्यतिरिक्त तुमच्या मनात जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या नंबरवर संपर्क साधू शकता. 9930115759.
9930115759 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आणि खरंच आहे, आज प्रणालीताई तुम्ही खूप छान पद्धतीने जे आपलं नातं आहे NKGSBचं आणि श्रावण महोत्सवचं ते उलगडलं. तर आज आपल्या सगळ्या स्पर्धकांना तुम्ही शुभेच्छा द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करेन. सर्वप्रथम श्रावण महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचे मनापासून म्हणजे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या कलेला आणि आवडीला एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुम्ही जे पुढे जात आहात, हीच खऱ्या अर्थाने जिंकण्याची पहिली पायरी आहे असं मला वाटतं. आणि या स्पर्धेकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता एकमेकांकडून शिकण्याची, नवीन कल्पना जाणून घेण्याची आणि आपल्या संस्कृतीतील पाककला म्हणजे पाककलेचा आनंद साजरा करण्याची ही एक सुंदर संधी आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक सहभागी हा आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या परंपरेचा आणि आपल्या संस्कृतीचा एक सुंदर प्रतिनिधी आहे. आणि यामुळे निकाल काही असो, या प्रवासाचा आनंद घ्या आणि आत्मविश्वासाने सहभागी व्हा, हेच तुमचं खरं यश आहे. सो मी सर्व स्पर्धकांना, आयोजकांना आणि या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि हा श्रावण महोत्सव मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडो, हीच मनोकामना आणि हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वा, खूप खूप महत्वाचं. आणि प्रणालीताई खूप धन्यवाद. NKGSBचं आणि आपलं नातं असंच टिकून राहू दे. आणि गेली अनेक पुढची म्हणजे जशी गेली अनेक वर्ष आपण एकत्र आहोत, तसेच पुढची अनेक वर्ष आपण एकत्र राहूया. आणि अर्थात एकमेकांच्या साथीने अशाच काही उपक्रमांना आपण पुढे नेऊया. कारण याच उपक्रमातनं खऱ्या अर्थाने माणूस जोडला जातो. आणि ते जोडण्याचंच काम गेली अनेक वर्ष आपण दोघंही करतोय. त्यामुळे हातात हात घेऊन आपण पुढे जाऊया असं म्हणायला हरकत नाही. खूप धन्यवाद प्रणालीताई तुमचे, की तुम्हीही वेळात वेळ काढून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. जाता जाता आपल्या सगळ्या पार्टनर्सना नक्कीच धन्यवाद द्यायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले बँकिंग पार्टनर NKGSB बँक, त्याचबरोबर टायटल पार्टनर पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड RX, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल आदिवासी विकास विभाग, ब्राइड पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेस, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा, आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट, ज्यांच्याकडून आपल्या पहिल्या 3 विजेत्यांना बक्षीस मिळणारे दुबई किंवा थायलंडची टूर. प्रणालीताई खूप धन्यवाद आणि भेटत राहूया श्रावण महोत्सव मध्ये. नमस्कार. धन्यवाद.